नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. भाजप खासदार धनंजय महाडिकांनी लाडक्या बहिणींनाच दमदाटी केली आहे. आमचे पैसे घेऊन विरोधकांचे गुणगान चालणार नाही. आपले 1500 घेऊन काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असं महाडिकांनी म्हटलं. पवारांच्या राष्ट्रवादीने हा व्हिडिओ ट्विट केलाय. तर महिलांचा अपमान किंवा धमकी देण्यासाठी वक्तव्य नव्हतं, असं स्पष्टीकरण यानंतर धनंजय महाडिकांनी दिलंय. जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या, त्यांची नावं लिहून घ्या. कारण बरोबर आहे का नाही? म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार. जर कोण अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती बडवायला, आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे, पैसे नकोत, राजकारण करता या पैशाचं. काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा, बाई तुला नको आहेत ना पैसे, ह्याच्यावर खाली सही कर, लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. पैसे बंद, उद्या बंद, आमच्याकडे काही पैसे लय झालेले नाहीत. मी जे काय वक्तव्य केलेलं आहे हे कुठल्याही महिलांचा अवमान करण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी हे वक्तव्य नव्हतं. महायुतीच्या सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन काही ठराविक लोक, विशेषतः काँग्रेसची मंडळी, लव जिहादचा प्रकार करतायत. आणि म्हणून त्यांच्यासाठी मी आज हे वक्तव्य केलं होतं की अशा पद्धतीनं सगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आणि मग निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमिषाला बळी पडायचं, खोटा नरेटिव्हला बळी पडायचं, ते होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीचं भाषण त्या ठिकाणी केलं होतं.